जहाँ ले चलोगे वही मैं चलूंगा, जो नाथ कहेंगे वही मैं करूंगा. भरतजी म्हणतात, भगवंता अहो तुम्ही जे सांगाल ना तेच मी करेन, त्याच्या विरुद्ध काही करणार नाही. आणि मग भरतजींना भगवंता आता स्वतःहून म्हणाले की भरतजी तुम्हाला सांगू का, तुम्ही एक काम करा, तुम्ही अयोध्येमध्ये जा आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर राज्य प्रस्थापित करा आणि 14 वर्ष राज्य सांभाळा. पण त्या अगोदर आपण काय करू, आपण वाटाघाटी करू. मग त्यावेळेस भरतजी म्हणतात, देवा अहो आपण संपत्तीची वाटाघाटी करायची. त्यावेळेस भगवंताला सांगितलं, संपत्तीची नाही तर आपण आपल्या घरावरती आलेल्या विपत्तीची वाटाघाटी करू. घरामध्ये 2 भाऊ असले ना तर संपत्तीची वाटाघाट करण्यासाठी तर प्रत्येक जण मरतो हो, पण वाटाघाट करायची ना तर विपत्तीची करा. घरावर जे संकट आलंय ना त्याची वाटाघाट करा, त्याची वाटाघाट करण्याचा प्रयत्न केला. सगळेजण फक्त पैशाच्याच मागे धाव घेत आहे. त्या थोड्याशा पैशांसाठी आपण भाऊ भावाला विसरून जातो हो, थोड्याशा पैशांसाठी बहीण भावाला विसरून जाते. तुम्हाला सांगू का, तुम्ही ज्या वेळेस लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी येतात ना आणि माहेरी आपले आई वडील कधी नसले ना, बहिणीचा अधिकार आपल्या भावावर असतो. पण थोड्याशा पैशांसाठी ना भाऊ हा बहिणीवरचा अधिकार गमावून बसतो आणि बहीण भावावरचा अधिकार गमावून बसते. का? थोड्याशा पैशांसाठी. प्रॉपर्टीचे जोपर्यंत हिस्सेवाटे नाही झाले तोपर्यंत भाऊ भाऊ होता, आणि हिस्सेवाटे झाल्याच्या नंतर भाऊ परका होऊन गेला. एका आईच्या पोटी जन्माला घेतल्यानंतर भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊनी फक्त एवढंच प्रेम असावं की प्रॉपर्टी पोटी. तुम्ही कधी प्रॉपर्टी पोटी कधी भाऊ भावाला विसरत असला, भाऊ बहिणीला विसरत असा, तर असं समजा की तुम्ही एका आईच्या पोटी जन्मच घेतला नाही. कटू आहे पण सत्य. भावानं भावाला विसरता कामा नाही हो. तुम्हाला सांगू का, लोक आजकाल आहे ना मोठं फॅड आहे. व्हॉट्सअपवर सुद्धा मित्राला माझ्या भावासारखा मित्र आहे, व्हॉट्सअपवर टाकतो आपण, फेसबुकवर टाकतो माझ्या भावासारखा मित्र आहे, भावासारखा मित्र. पण तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल ना तो भावासारखा मित्र कधीच येणार नाही, तुमचा जीवलग भाऊच तुमच्या मदतीला येणार. अलग लक्षात, हा फरक आहे भावासारख्या मित्रामधला आणि मित्रासारख्या भावामधला. भाऊ ज्या तगमगीनं तुमच्यासाठी येईल ना त्या तगमगीनं तुमचा मित्र नाही येणार. हे वक्तव्य करत असताना असं सुद्धा नाहीये की मित्र कुठं कमी आहे, पण ज्या ठिकाणी भावाला आणि मित्राला पारड्यामध्ये तोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भाऊचं नाते कितीतरी पणानं श्रेष्ठ आहे. पण ते जपलं तर श्रेष्ठ आहे, नाही जपलं तर मित्रापेक्षाही खालच्या तराजूच. त्यानंतर भरतजींनी श्रीरामचंद्रांची म्हणणं ऐकलंय आणि जाता जाता एक सांगितलं, देवा मला काहीच नको, पण मला तुमचं प्रसाद रूपी काही ना काही हवंय. त्यावेळेस भगवंतानं स्वतःच्या पादुका भरतजींना दिल्या.
आणि पादुका डोक्यावरती धारण करून भरतजी